वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन. बालाजी कलेक्शन, यशस्वी पुरुषांची पहिली पसंती. बालाजी कलेक्शन. राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. अल्पावधीसाठी कोल्हापूर विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा, पण प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार. खुपेरी इथल्या सराफी दुकानातून 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास. 1 टनाची तिजोरीच नेल्यानं उडाली खळबळ. दरोड्याचा संशय. आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतील बैठकीत पुन्हा गटबाजीवरच चर्चा. टोल प्रश्नी जनतेबरोबर राहणार असल्याची जिल्हाध्यक्ष PN पाटील यांची घोषणा. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं, तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट
धनंजय महाडी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. सोमवारी टोल विरोधात महामोर्चा निघणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका न घेणं पसंत केलं. जिल्ह्यातील जनता टोल विरोधात एकवटली असताना शासन मात्र त्याबाबत संवेदनशील नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष PN पाटील, महापौर प्रतिभा नाईकनवरे, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी कोल्हापूरच्या विकास कामांबाबत चर्चा केली. त्यानंतर विमानतळावरील विश्रांतीगृहामध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. चर्चेवेळी PN पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, सुरेश कुराडे उपस्थित होते. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याचं समजतंय. 15 जुलैपर्यंत पदाधिकारी बदल होणार असल्याचं खात्रीशीररित्या समजतंय. टोल विरोधातील महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना ग्राउंड रिपोर्ट दिला. यानंतर मुख्यमंत्री कराडकडे रवाना होण्यासाठी विमानतळातून बाहेर आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना छेडलं. मात्र नामदार चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून जाणं पसंत केलं. त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर शहरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्यानं त्यांनी मौन धारण केल्याचं दिसून आलं. करवीर तालुक्यातील खुपेरी इथल्या तेजस ज्वेलर्स या सराफी दुकानात शनिवारी रात्री जबरी चोरी झाली. सोन्याचे 53 तोळ्याचे अलंकार, चांदी 14 किलो आणि 10,000 रुपये रोख असा जवळपास 15 लाख रुपयांचा ऐवज या चोरीत नेला. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय. करवीर तालुक्यातील खुपेरे गावात मुख्य रस्त्यावर सचिन सुधाकर वेर्णेकर यांचं तेजस ज्वेलर्स हे दुकान आहे. 15 वर्षापासून या ठिकाणी त्यांचा सोने चांदी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं कुलूप तोडून तसंच कटावणीनं मुख्य लॉक उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील मुख्य 1 टन्नी तिजोरी फोडता आली नसल्यानं त्यांनी ती पूर्ण तिजोरीच गायब केली. तिजोरीमध्ये 53 तोळे सोन्याचे अलंकार, 14 किलो चांदी, 25,000 रुपयांची किरकोळ मोड आणि 10,000 रुपये रोख अशी रक्कम होती. घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन आणि त्यांच्या पथकानं तपास केला. ठसेतज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं, पण ते घटनास्थळीच घुटमळलं. दुकानातील सायरन बंद असल्यानं तसंच दुकानात CCTV कॅमेरे बसवले नसल्यानं तपासाला दिशा मिळू शकली नाही. या चोरीमुळे वेर्णेकर कुटुंबियांना जबर धक्का बसलाय. वडिलांच्या निधनानंतर आईसोबत दुकान चालवणाऱ्या सचिनला या घटनेमुळे काहीच सुचत नव्हतं, तर त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पावसामुळे तपासात व्यत्ययही येत होता. या चोरीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान इचलकरंजी इथं मुख्य मार्गावरील न्यू काजवे इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शॉपीच्या छताचा पत्रा फोडून चोरट्यांनी सुमारे 25,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल हँडसेट लंपास केले. इचलकरंजी इथं गौतम नंदकुमार काजवे यांची मुख्य मार्गावर न्यू काजवे इलेक्ट्रॉनिक्स ही मोबाईल शॉपी आहे. आज सकाळी काजवे यांनी दुकान उघडलं असता आतील कपाटांचे दरवाजे तसंच पैसे ठेवण्याचा ड्रॉवर उघडा असल्याचं आढळलं. दुसऱ्या मजल्यावर जाऊन पाहणी केली असता दुकानाचा सिमेंटचा पत्रा फोडून चोरट्यांनी चोरी केल्याचं निदर्शनास आलं. मोबाईल साठा तपासला असता एकूण 5 मोबाईल चोरीला गेल्याचं त्यांना आढळून आलं.
गौतम काजबे यांनी याबाबतची तक्रार गावभाग पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनीही तत्काळ सुजी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं. भर वस्तीत आणि मुख्य मार्गावर चोरी झाल्यानं नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. अधिक तपास पोलीस हवालदार जगन्नाथ पाटील करत आहेत. टोल विरोधी लढ्यामध्ये काँग्रेस पक्ष जनतेबरोबरच आहे आणि जनतेबरोबरच राहील अशी ठाम ग्वाही जिल्हाध्यक्ष PN पाटील यांनी आज दिली. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. टोल संबंधी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा मीडियानं विपर्यास केलाय असंही पाटील यांनी नमूद केलं. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या बाजूनं जनमत संघटित होण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी आज काँग्रेस कार्यालयात विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी काँग्रेस पक्षानं केली आहे, पण हा संदेश जनतेपर्यंत योग्य प्रकारे जात नाही आणि नेमका याचाच राजकीय लाभ विरोधी पक्ष उठवून काँग्रेस पक्षावर टीका करतात. त्यामुळे काँग्रेस पक्षानं प्रत्येक तालुक्यात महिन्यातून एक वेळ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी आणि त्यानंतर जिल्हास्तरीय मेळावा घ्यावा अशा सूचना प्रदेश काँग्रेसनं केल्यात. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष PN पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी काँग्रेस पक्षात असणाऱ्या गटबाजीवरच नेमकं बोट ठेवलं. विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टीकेची धार बोथट करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं सांगितलं जात असलं तरी मुळातच राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत का याचा प्रथम शोध घ्या असं रोखठोक प्रतिपादन इचलकरंजीचे ज्येष्ठ सदस्य अशोकराव आर्गे यांनी केलं. तर चंदगड तालुक्याचे नामदेवराव दळवी यांनी सुद्धा याच भाषणाचा संदर्भ घेतला आणि पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना दिला जात नाही असं सांगितलं. दौलत सहकारी साखर कारखाना आणि AVH प्रकल्पासंबंधी सुद्धा शासनानं आपली भूमिका जाहीर केली पाहिजे अशी अपेक्षाही दळवी यांनी व्यक्त केली. बुदरगड तालुक्याचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी पक्षांतर्गत असणाऱ्या गटातटाचं प्रथम विसर्जन करावं असं मत मांडलं. कागलचे दत्ताजीराव घाटगे यांनी पालकमंत्र्यासमवेतच एखादा मेळावा घ्या अशी सूचना मांडली. नेत्यांमध्ये असणाऱ्या गटातटाचा फटका तळागाळातील कार्यकर्त्यांना कसा बसतो याचा दाखलाही त्यांनी गोकुळ दूध संघाकडे दिल्या जाणाऱ्या सापत्न भावाच्या वागणुकीचा किस्सा सांगून दिला. गडिंग्लजचे बसवराज आजरी यांनी प्रत्येक तालुक्यात मंत्री आणि पक्षपदाधिकारी यांनी संयुक्तरित्या जनता दरबार घ्यावा अशी सूचना मांडली. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केल्याप्रमाणे कुस्ती स्पर्धेचा 25 लाखाचा धनादेश अद्याप मिळाला नसल्याचं निदर्शनास आणून दिलं. सुरेश कुराडे यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री चव्हाण यांची मुक्तकंठानं प्रशंसा केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वाट्यालाच येणार असल्याचंही कुराडे यांनी जाहीर केलं. अध्यक्षीय भाषणात PN पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामामध्ये कार्यकर्त्यांनी लक्ष घालून योजनांची अंमलबजावणी करावी असं आवाहन केलं. जे तलाठी, ग्रामसेवक पक्ष कार्यकर्त्यांना सहकार्य करणार नाहीत त्यांची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात येईल असा इशाराही PN पाटील यांनी दिला. कोल्हापुरातील टोलविरोधी लढ्यात काँग्रेस पक्ष जनतेबरोबरच आहे असं घोषित करून पाटील यांनी टोल संबंधी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात केलेल्या वक्तव्याचा मीडियानं विपर्यास केला आहे असंही नमूद केलं. पण त्याला पैसे द्या, त्याला टोल आम्ही देणार नाही ही भूमिका आम्ही ठामपणाने काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मांडलेला हे आपल्याला या ठिकाणी सांगायला हरकत नाही. या ठिकाणी रस्ते व्यवस्थित झाले नाही, पाईपलाईन शिफ्टिंग झाली नाही. आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांनी त्या सुरुवातीला विचार काय झालं टोलचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बघूया त्याचा चालू आहे, चर्चा चालू आहे. पण काय पत्रकार मित्र ऐकायला तर नाही साहेब आम्हाला टोल बद्दल तुम्ही कॅन्सल करणार का, रद्द करणार का. ते म्हणले रद्द कसं आहे, तेवढ्यात लगेच दुसऱ्या हेडिंग टोल घेणारच. साहेब घेणार कधी म्हटले ते मी जवळच होतो, खांद्याला लावून उभारला होतो. पण आपण लिहिल्यानंतर आमच्यावर अपील नाही, आपण सगळे विचारवंत लोक आहात, आम्ही काय बोलणार तुमच्या बाबतीत. ही परिस्थिती आमची त्या तयार होती. टोल घेणारच हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी कधी आयुष्यात काढलेलं नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं अन्न सुरक्षा विधेयक मंजूर केलंय. याचा लाभ देशातील कोट्यवधी जनतेला होणार आहे असंही पाटील यांनी नमूद केलं. यावेळी माजी मंत्री भरमअण्णा पाटील, SK माळी, संजय पवार वाईकर, संजयबाबा घाटगे, प्रदेश महिला उपाध्यक्ष सरला पाटील, शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी शहराध्यक्षा दीपा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांना बदल्यांच्या गॅझेटमध्ये उपमहानिरीक्षक पदावर बढती मिळाल्याचं विश्वसनीय सूत्राकडून समजतंय. येत्या काही दिवसात जाधव राज्यातील एका मोठ्या शहरात रुजू होणार आहेत. त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागते याकडे लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाचं लक्ष लागून राहिलंय.
कोल्हापूर हा एक सामाजिकदृष्ट्या सजग जिल्हा म्हणून परिचित आहे. इथं चांगल्या कर्तृत्वाला सलामी दिली जाते तर वाईटाला टोलाही दिला जातो. 2011 साली इथल्या पोलीस दलातील महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणाचा बोभाटा झाला आणि एकच खळबळ उडाली. सर्वसामान्यांच्या दबावामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांची 29 एप्रिल 2011 रोजी तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर कोल्हापूर पोलीस दलाच्या पोलीस प्रमुख पदाची सूत्र 1 महिन्यानंतर म्हणजे 28 मे रोजी विजयसिंह जाधव यांनी हाती घेतली. पण त्यानंतर एलबीटी, ऊसदर, टोलविरोधी आंदोलनं यामुळे जिल्ह्याचं वातावरण ढवळून निघालं आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाची परीक्षाच घेतली गेली. त्याचबरोबर जिल्ह्यात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीनं उचल खाल्ली आणि त्यावर अंकुश ठेवणं अवघड झाल्याचं दिसून येत होतं. मात्र मितभाषी बोलण्यानं आणि संयमी स्वभावामुळे जाधव यांनी सर्व काही निभावून नेलं. आता त्यांना पोलीस उपमहानिरीक्षकपदी बढती मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजतीये. या बढतीसाठी त्यांची बदलीही होणार आहे. कोणत्या ठिकाणी बदली झाली हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजलं नव्हतं. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह संपत नरके. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं म्हटलं जातं. रम्य बालपणाच्या स्मृती वृद्धापकाळातही मानवाला जाणवत असतात. मात्र शिक्षणाच्या नावाखाली सुरू झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे मुलांचं बालपण हळूहळू हरवत चाललंय की काय अशी शंका मनाला येऊ लागली आहे. त्यातच शाळेला जाण्यासाठी होणारा रिक्षाचा प्रवास म्हणजे मुलांच्यासाठी शिक्षा बनू लागली आहे. मेंढराप्रमाणे रिक्षात कोंबल्या जाणाऱ्या आणि दिवसाचा निम्मा वेळ रिक्षातच घालवणाऱ्या चिमुकल्यांच्या मानसिकतेचा विचार पालक म्हणून आपण कधी करणार आहोत का? रिक्षा मामांकडून कळत नकळत होणाऱ्या मुलांच्या फरफटीवर बी न्यूजचं विशेष वृत्त. जन्मल्यानंतर वयाची उणीपुरी 2.5-3 वर्ष आई आणि बाबांच्या समवेत आनंदानं व्यतीत करणाऱ्या चिमुकल्यासमोर उभं राहतं ते शाळा नावाचं नवीन वादळ. साहजिकच मनामध्ये भीती, कुतूहल आणि असंख्य शंका घेऊन शाळेची पहिली पायरी हे चिमुकले चढतात. ज्ञानाचं प्रचंड विस्तारलेलं जग एकीकडं त्यांच्यासमोर हळूहळू खुलं होत असतं, तर दुसरीकडं वेळेत शाळेत पोहोचण्यासाठी आणि घरी येण्यासाठी त्याच्या आयुष्यात प्रवेश करतो तो रिक्षा मामा. दारात हॉर्न वाजला की गडबडीत दप्तर घेऊन रिक्षाजवळ जायचं. रिक्षा मामा ते दप्तर मीटरला अडकवतो आणि मग सुरू होतो तो वेदनांचा प्रवास. एका रिक्षामध्ये 12 तर कधी 14 मुलं कोंबली जातात आणि शाळा येईपर्यंत किंवा शाळा सुटल्यानंतर घरी येईपर्यंत त्या विद्यार्थ्याला ही कोठडी सहन करावी लागते. जी मुलं लांब अंतरावर असतात त्यांना तर याहूनही कडक शिक्षा असते, कारण रिक्षा मामा सर्वप्रथम त्याच मुलांना रिक्षात बसवतात आणि इतर सर्व मुलांना रिक्षात बसवत शाळेत आणून सोडतात. शाळा सुटल्यानंतर सर्वात शेवटी त्या विद्यार्थ्याला पोहोचवलं जातं. अशा रीतीनं लांब अंतरावरील मुलांना रोज सक्तीनं कोल्हापूर दर्शन घडवून आणण्याचं काम रिक्षा मामा करतात. शाळेला वेळेत पोहोचावं किंवा शाळा सुटल्यानंतर पटकन घरी जावं अशी इच्छा असलेल्या मुलांचा बहुतांश वेळ हा रिक्षातच जात असल्यामुळं घरी गेल्यानंतर या मुलांमध्ये फारसं त्राण राहत नाही. या मुलांच्या मानसिकतेचा विचार पालकांनी आणि रिक्षा चालकांनी करण्याची गरज आहे. रिक्षामध्ये मर्यादित विद्यार्थी घेऊन त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ही सेवा देण्याचं रिक्षाचालकांनी ठरवलं तर ते अशक्य नाहीये. त्यासाठी पालक ही जादा पैसे मोजायला तयार आहेत अशी प्रतिक्रिया पालक शहाजहान मीर शिकारी यांनी दिली आहे. त्यात मुलं 10 बसावे अशा हिशोबानं त्या रिक्षावाल्यांनी ती मुलांना न्यावं आणि जे काही विद्यार्थ्यांच्याकडे पैसे घेतले जातात ते 300 घेतात, 400 घेतात. त्या जागेला 500 घेतले तरी त्याला परवडण्यासारखा रिक्षावाला आणि पालक देतीलच. त्याच्यापेक्षा काय आणि पालकाची अपेक्षा नसते की मुलगा आपला सेफ जावा या विचारानं पालक मुलाला पाठवत असतात. आता जादा गाठल्यामुळे तो ट्रॅफिकवाला अडवतो, मग मधीच थांबली जाते रिक्षा. त्यामुळं ते रिक्षावाल्याचं नुकसान होतं आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान. मग रिक्षावाला सोडत नाही, मग ती मुलं आली नाही, मग आम्ही पालकांनी परत गाडी शाळेत जायचं, अजून कसा मुलगा आला नाही म्हणून. असं करून पुरा दिवस त्यातच जातो. ते टेन्शन आहे. त्यामुळं शक्यतो रिक्षावाल्यांनी काय करावं की विद्यार्थी जेवढी कमी बसता येईल तेवढी रिक्षा घेऊन रिक्षात न्यावे. आणि रिक्षामधून मर्यादित विद्यार्थी नेल्यास उत्पन्न मिळत नाही. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर यामुळे इच्छा असूनही जादा विद्यार्थी न्यावे लागतात. मात्र या विद्यार्थ्यांची घुसमट होणार नाही, तसंच त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आम्ही घेतो असं रिक्षा मामा मधुकर पाटील यांनी सांगितलं. काय सर्वसाधारण पालकांनाही परवडलं पाहिजे अशा दृष्टीने सध्या पेट्रोल दर वाढलेला आहे, बाकी फेरपाटी दर वाढलेले आहेत. काय त्याच्यामुळं आम्हाला परवडत नाही. काय तर पालकांनाही परवडलं पाहिजे, आम्हालाही परवडलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही 10 ते 12 विद्यार्थ्यांना सोडून
अशा पण मुलांची जे हाल होतात ना पाठीवर बसत होतात त्यासनं तुम्ही काय त्याची काय तशी काय 12 मुलं आयुष्य वरती 4 मुलं बसतात, खाली 4 मुलं वागतात, दोन्ही 2 दरवाजे पॅक असतात, त्याच्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही. मुलांची तक्रारी काय अशा असं काय पालकांच्या मुलांच्या आता पण आपल्या काय तक्रार वगैरे काय नाही आणि तेवढं काय बेसावून नसतो. दप्तर स्वामी वगैरे व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवत असतो ना. एकंदरीतच विद्यार्थी वाहतूक ही जरी सेवा असली तरी यामागचं अर्थकारण बिघडू नये यासाठी पालक आणि रिक्षाचालक दोघांनीही समंजस्यानं भूमिका घेण्याची गरज आहे. आपल्या रिक्षामुळे विद्यार्थ्यांचं बालविश्व बिघडू नये याची काळजी रिक्षाचालकांनी घ्यायला हवी आणि आपलं बाल्य वेळेत आणि सुरक्षित घरी यावं असं वाटत असेल तर त्यासाठी थोडे जादा पैसे मोजण्याची तयारी पालकांनी दाखवली तरच हा प्रश्न सुटू शकेल यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह ताज मुल्लाणी. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया. कागल बस स्थानकाच्या आवारात पाणी साचून राहत असल्यानं प्रवाशांची तारांबळ. रोटरी क्लब ऑफ शिरोली MIDCचा पदग्रहण सोहळा संपन्न. स्पेशल डिझायनर ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामीण भाग भारनियमनमुक्त होण्यास मदत. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231-266-8196. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी.
नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला-मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर, देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. घडीवर घडी फुले रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमल साडी. घडीवर घडी फुले रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या भावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या घडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी फुले रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. याशिवाय ड्रेस मटेरियल आणि सुटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी फुले रेशमाची घडी. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम, तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा
तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. Jewelers, strangers fly. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून. आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET. उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापुर. फोन 0231 265 86 13. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार.
सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. बिहारमधील महाबोधी मंदिर परिसरात 9 साखळी बॉम्बस्फोट, 5 जखमी. स्फोटानंतर देशातील मंदिरांच्या सुरक्षिततेत वाढ. उत्तराखंडमधील मदतकार्य पावसामुळे थंडावलं. नरेंद्र मोदी संकुचित मानसिकतेचे, त्यामुळे ते पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार नाहीत, बसपा अध्यक्षा मायावती यांचं वक्तव्य. अमेरिकेतील भारतीय गुंतवणूक पोहोचली 11 अब्ज डॉलर्सवर. लालकृष्ण अडवाणींचं मार्गदर्शन भाजपसाठी मोलाचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. नाशिकमध्ये ई मीटर न बसवलेल्या 200 रिक्षा जप्त. 20व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतानं पटकावलं दुसरं सुवर्णपदक. आता वळूया जिल्ह्यातील काही इतर घडामोडींकडे. कागल बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचून राहते. गेल्या काही वर्षांपासून स्थानकातील पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा करता आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना पाण्याची डबकी चुकवूनच एसटी पकडावी लागतेय. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जाते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कागल हे प्रमुख शहर आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकात येतात. त्यामुळे बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. गेल्या काही वर्षापासून बस स्थानकात पावसाचं पाणी साठून राहू लागले. अनेक वेळा स्थानकात डांबरीकरणही करण्यात आले, परंतु पावसाचं पाणी स्थानकातच साचून राहण्याची समस्या आजही कायम आहे. बस स्थानकात पूर्व बाजूला मोठा खड्डा पडलाय. त्यात मुरुम टाकण्यात आला असला तरी ही बाजू सखल असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहतंय. या ठिकाणी ग्रामीण भागात जात असलेल्या गाड्या थांबवण्यात येतात. प्रवाशांना या पाण्यातूनच मार्ग काढत गाडीत प्रवेश करावा लागतोय. याबरोबरच स्थानकात अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. स्थानकात गाड्या आत येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या ठिकाणी अनेक खड्डे पडलेत. साहजिकच तिथं मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहतंय. प्रवाशांनाही या पाण्यातूनच स्थानकात प्रवेश करावा लागतोय. बस स्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेकडे संबंधितांनी लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येते. सामाजिक उपक्रम राबवण्यात आणि सामाजिक कार्यासाठी निधी गोळा करण्यात भारतानं जगभरामध्ये 3रा क्रमांक पटकावलाय. भविष्यात रोटरीच्या क्षेत्रात भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार रोटरीचे इंटरनॅशनल डायरेक्टर PT प्रभाकर यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ शिरोली MIDCच्या वतीनं आयोजित पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. युवा नेते धनंजय महाडिक यांनी रोटरीचं सदस्यत्व स्वीकारत रोटरीच्या विधायक कार्यासाठी 6 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसंच फॉर्म्युला BMW कार रेसिंगसाठी 30 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या कृष्णराज महाडिकचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ शिरोली MIDCच्या वतीनं पदग्रहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात रोटरीचे माजी प्रेसिडेंट SS पाटील यांच्या प्रास्ताविकानं झाली. संपलेल्या कार्यकालात रोटरीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती पाटील यांनी स्लाईड शोद्वारे दिली. त्यानंतर नूतन प्रेसिडेंट शीतल मिरजे, सचिव संजय शिंदे यांचा पदग्रहण सोहळा रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर PT प्रभाकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यकाल संपलेल्या माजी पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा उल्लेख करून पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं.
त्यानंतर पीटी प्रभाकर यांच्या हस्ते नूतन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन मुल्हेरकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. मावळते गव्हर्नर डॉक्टर जॉन्सन्स फर्नांडिस यांनी आपली सूत्र मुल्हेरकर यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी पीटी प्रभाकर यांच्या हस्ते रोटरीची डिरेक्टरी आणि स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच रोटरीनं बनवलेल्या वेबसाईटचं उद्घाटनही याप्रसंगी करण्यात आलं. युवा नेते धनंजय महाडिक यांनी रोटरीचं सदस्यत्व स्वीकारलं. याप्रसंगी फॉर्म्युला BMW कार रेसिंगसाठी निवड झालेल्या आणि 30 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवलेल्या कृष्णराज महाडिक यांचाही सत्कार करण्यात आला. धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरीचं कार्य खूपच प्रेरणादायी आणि समाजाच्या हिताचं आहे. आता रोटरीनं दुष्काळग्रस्तांसाठी भरीव योजना आखण्याची गरज आहे असं मत व्यक्त करून रोटरीसाठी 6 लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला. याप्रसंगी उपस्थित आमदार हेमंत टकले, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुजित निमचेकर, आमदार चंद्रदीप नरके यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिस्त, संघटन आणि समाज संवर्धन याद्वारे जगभर पसरलेलं रोटरी हे जगातील 8वं आश्चर्य आहे. भारत हा 2020 साली रोटरीच्या क्षेत्रात महासत्ता बनेल असे उद्गार पीटी प्रभाकर यांनी यावेळी काढले. याप्रसंगी अरुंधती महाडिक, रोटरीचे सचिव रणजित सिंग, श्रीनिवास मालू, शोभा तावडे, वारणा वडगावकर, गणेश भट्ट यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी आणि रोटेरियन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शांत, संयमी, मितभाषी आणि तितकेच शिस्तप्रिय असणाऱ्या डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. शैक्षणिक गुणवत्ता विकास, ई-गव्हर्नन्स, आरोग्य, पंचगंगा प्रदूषण, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यासह विविध योजनांना चालना देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावाच्या म्हैसेकर यांनी मिळालेल्या अल्प कालावधीतही संधीचं सोनं केलं. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी वेळेत उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांची हेळसांड सुरू होती. रुग्णसेवेला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी निवासी असण्याच्या नियमाची त्यांनी अंमलबजावणी केली. या निर्णयामुळे त्यांना डॉक्टरांच्या संघटनेचा रोष पत्करावा लागला, पण डॉक्टर म्हैसेकर बदले नाहीत. त्याचबरोबर ई-गव्हर्नन्स, शैक्षणिक गुणवत्ता विकास यासह ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचं डॉक्टर म्हैसेकर यांनी सांगितलं. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक गुणवत्ताच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराच्या दृष्टीने आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इथं सुरू केलेलं आहे. बायोमेट्रिक अटेंडन्स सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत आपण एक नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केले, त्याचं लॉन्च करायचं होतं. आता ते लॉन्च होईल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने UIDशी लिंकअप करून हेल्थ डाटा त्याच्यावर आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे. तोही आपला प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि कुपोषण निर्मूलनामध्येही आपलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं झालं. साधारण 2.60% आपण 0.6% आपण तीव्र कुपोषित मुलांची संख्या कमी आणण्यात आपण यशस्वी ठरलो. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची 3 वर्षांनी बदली होते, पण डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची 2 वर्षातच बदली झाली आहे. 4 महिन्यांचं प्रशिक्षण आणि 1 महिन्याचा परदेश दौरा वगळता 19 महिन्याचा कालावधी कोल्हापूर जिल्हा परिषदेत मिळाला. या कालावधीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आणि पंचगंगा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये चांगला एक ॲक्शन प्लॅन त्याच्यात तयार होऊन हा विषय मार्गी लागेल अशी मला स्वतःला खात्री वाटते. छोट्या गावांचे नियोजनबद्ध विकास करण्याच्या बाबतीत जो EDP तयार करायचा होता, राज्यामध्ये कोल्हापूर ही पहिली जिल्हा परिषद आहे की जिने हा EDP आपले तयार झालेत. 3 गावांचे आपले EDP तयार झालेले आहेत. तारदाळ आहे, हातकणंगले आहे, उचगाव आहे. या 3 गावांचे EDP आपण तयार केलेले आहेत. राज्यातल्या कुठल्याही जिल्हा परिषदने अजून ते EDP तयार केलेले नाहीत. शतकोटी वृक्ष लागवडीमध्ये 117% काम करून गेल्या वर्षी आपण राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. नक्षल प्रभावित असणाऱ्या चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी म्हैसकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नवं आव्हानही लीलया पार पाडण्याचा विश्वास डॉक्टर म्हैसकर यांनी व्यक्त केलाय. मी आव्हान समजतो याला. माझ्या आजपर्यंतच्या बदलीमध्ये 12वा जिल्हा आहे जिथे मी काम करेन राज्यातला. प्रत्येक ठिकाणी नवीन आव्हानं असतात आणि जितकी आव्हानं चांगली असतात तेवढी काम करायला मजा येते आणि त्याच्यामुळं मला तो काम करायला तिथं आवडेल. एक चांगल्या पद्धतीने तिथं काम करता येईल असं मला स्वतःला वाटतं.
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कृती आराखडा तयार करण्याबरोबरच पर्यावरण समृद्ध संतुलित ग्राम योजना ग्रामपंचायतींना संगणक प्रणालीद्वारे जोडणं यासह आरोग्यविषयक त्यांनी केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख करता येईल. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे. शहरात मात्र दिवसभरात अपवाद वगळता पावसानं उघडीप दिली. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. मात्र धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 17.28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 90 मिलीमीटर पाऊस पडलाय. धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यानं पाणीसाठ्यात वाढ होतीये. राधानगरी धरण 58% भरलं आहे. तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. शहरात आज दिवसभरात 1-2 सरी वगळता पावसानं उघडीप दिली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर सायंकाळपर्यंत 24 फूट 3 इंच इतकी पाणी पातळी होती. जिल्ह्यातील 13 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. शेती आणि रहिवासी क्षेत्रासाठी स्वतंत्र फिडरच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो. मात्र अनेक फिडरवर कृषी पंपाबरोबरच रहिवासी क्षेत्राची कनेक्शन्स आहेत. त्यामुळे रहिवासी क्षेत्रातील ग्राहकांनाही 16 तास वीज पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील 214 फिडरवर महावितरणनं स्पेशल डिझायनर ट्रान्सफॉर्मर बसवला आहे. त्यामुळे या क्षेत्रांनाही आता 24 तास वीज पुरवठा होतोय. महावितरणकडून शेती आणि रहिवासी क्षेत्राबरोबरच व्यवसाय उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र फीडरवरून वीज पुरवठा केला जातोय. सध्या शेतीसाठी 8 ते 10 तास तर इतर क्षेत्रासाठी 24 तास वीज उपलब्ध असते. मात्र जिल्ह्यातील अनेक फीडरवर कृषी पंपाबरोबर रहिवासी कनेक्शन्सही आहेत. त्यामुळे अशा फीडरवरील घरगुती ग्राहकांना केवळ 16 ते 18 तासच वीज पुरवठा होतो. 6 तासाहून अधिक काळ भारनियमन होत असल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी होती. यावर उपाय म्हणून महावितरणनं जिल्ह्यातील 214 फीडरवर STD अर्थात स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. त्यामुळे या फीडरवरून रहिवासी आणि शेतीसाठी स्वतंत्रपणे वीज पुरवठा होऊन या ग्राहकांना आता 24 तास वीज मिळणार आहे. अन्य 24 फीडरवरही स्पेशल डिझायनर ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम सुरू आहे. इचलकरंजी आणि परिसरात 2 वेगवेगळ्या घटनेत 2 जणांनी आत्महत्या केली. शकील निजाम मुजावर आणि अशोक ज्ञानदेव बोंगाळे अशी त्यांची नावं आहेत. शकील मुजावर यानं इचलकरंजी इथं राहत्या घरी गळफास लावून घेऊन तर अशोक बोंगाळे यानं पट्टण कोडोली इथं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. इचलकरंजीतील सुर्वेनगर इथं शकील निजाम मुजावर यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. याबाबत सूरज निजाम मुजावर यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. दरम्यान हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं आज दुपारी मराठी शाळेसमोरील विहिरीत पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं. खून की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क सुरू झाल्यानं नागरिकांनी विहीर परिसरात गर्दी केली होती. हुपरी पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला असता अशोक ज्ञानदेव बोंगाळे यानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. गोंधळ व्हायरस नियोजनाच्या अभावामुळे विद्यापीठाच्या एमफिलच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला गालबोट लागलं होतं. मात्र आजची PhDची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. एमफिलची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा शनिवारी झाली. KIT कॉलेजवर जर्नलिझमसाठीची एमफिल परीक्षा रद्द झाल्याचं सांगितल्यानं गोंधळ उडाला होता. पुन्हा 4:30 वाजता तो पेपर घेण्यात आला. दरम्यान सांगली जिल्ह्यातील एका केंद्रावरही व्हायरसमुळे पेपर उशिरा सुरू झाला होता. अशा अनेक त्रुटींमुळे एमफिलच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला गोंधळाचं गालबोट लागलं होतं. मात्र आजची PhDची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. भारती विद्यापीठ, KIT सांगलीतील अंबाबाई तालीम संस्था संचलित संजय भोकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पाटगाव इथल्या विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पस आणि सातारा जिल्ह्यातील लिंब इथल्या यशोदा टेक्निकल इन्स्टिट्यूट इथं ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. 28 परीक्षा ऑनलाईन तर विद्यापीठातील मानव्यशास्त्री इमारतीमध्ये 18 परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आज 1421 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर 1300 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. कोल्हापूर शहरात सोमवारी टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी पोलीस दलानं सुमारे 700 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवलाय. पोलीस आणि आंदोलकांनीही संयम पाळण्याचं आवाहन करवीर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक VT पवार यांनी केलंय. कोल्हापूर शहरातील IRB कंपनीनं केलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत तसंच टोलला विरोध करण्यासाठी टोल विरोधी कृती समितीनं उग्र आंदोलनं केली आहेत. तरीही टोलला स्थगिती मिळाली नसल्यानं
पुन्हा या समितीनं सोमवारी महामोर्चाचं आयोजन केलंय. या महामोर्चात जिल्ह्यातील लाखो नागरिक सहभागी होणार असल्याचं कृती समितीनं जाहीर केलंय. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलानं मोठ्या बंदोबस्ताचं नियोजन केलंय. 4 पोलीस उपअधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 24 पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, 413 पुरुष पोलीस शिपाई, 41 महिला पोलीस तसंच राज्य राखीव दलाचे 3 प्लाटून्स असा सुमारे 700 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. आंदोलक आणि पोलिसांनीही संयम पाळावा असं आवाहन करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक VT पवार यांनी केलंय. कोळी समाजाला अनुसूचित जाती जमातीचा दाखला शासनानं नाकारल्यानं अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे समाजातील सर्व पोटजाती विसरून एकजुटीनं या विरोधात लढा उभारणं आवश्यक आहे असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित कोळी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाच्या वतीनं इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. मनोहर कोळी यांनी मेळाव्याचा उद्देश सांगून कोळी समाजाला संरक्षण न मिळाल्यास युवकांचं भविष्य अंधकारमय होईल अशी भीती व्यक्त केली. शासनानं कोळी समाजाला अनुसूचित जाती जमातीचा दाखला नाकारल्यानं महाराष्ट्रातील सुमारे 1.25 कोटी कोळी समाजाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. समाज विकास मंडळाचे अध्यक्ष विजय भोजे यांनी केंद्र शासनाकडून हजारो कोटी रुपये अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी राज्य शासनाकडे येतात, परंतु त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसल्याचा आरोप केला. तसंच 11 मे रोजी शासनानं काढलेला GR 31 जुलैपर्यंत रद्द केला नाही तर GR काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. खासदार राजू शेट्टी यांनी कोळी समाजावर अन्याय होत असल्याची जाणीव असल्याचं सांगितलं. समाजावरील अन्यायाच्या विरोधात पोटजाती बाजूला ठेवून एकजुटीनं न्याय मागण्यासाठी आंदोलन उभं करणं आवश्यक आहे असंही खासदार राजू शेट्टी म्हणाले. यावेळी रामदास कोळी, बंडा माने, रमेश कोळी यांच्यासह कोळी समाज विकास मंडळाचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अभ्यास आणि कष्टाच्या जोरावर यश गाठता येतं, त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यानं आळस झटकून वाटचाल करावी असं आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं. धनगर समाज क्रांतिकारी संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनगर समाज क्रांतिकारी संघाच्या वतीनं धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्यासह मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कावळा नाका इथल्या अक्षता मंगल कार्यालयात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार क्षीरसागर, महापौर प्रतिभा नाईक-नवरे, प्राध्यापक MV सावंत, उद्योगपती अशोकराव कोळेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष विलास वाघमोडे, जिल्हा युवा अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र कोळीकर, बाळासाहेब मोठे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मूत्रपिंड विकार, उलटी, पित्त यासारखे आजार असणाऱ्या मुलांच्या पालकांना आता दिलासा मिळणार आहे. या आजारावर रामबाण ठरणारी औषधं केंद्र शासनानं आता स्वस्त केली आहेत. या विकारांना प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या, कॅप्सूल आणि प्रतिजैविक इंजेक्शन्सही स्वस्त दरात उपलब्ध होणार असल्यामुळं सर्वसामान्यांचं वैद्यकीय बजेट कमी होणार आहे. केंद्र शासनानं किंमत नियंत्रित औषधांच्या यादीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वीची 48 नियंत्रित औषधांची यादी वाढवून त्यामध्ये 384 औषधांचा समावेश केलाय. त्यामुळे कर्करोग, हृदयरोगाची औषधं किमान 5 ते 10% स्वस्त होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नॅशनल फार्मा प्राइस कंट्रोल अथॉरिटीनं 40 औषधांच्या किमती नव्यानं जाहीर केल्यात. त्यात लहान मुलांचे जंतांचे विकार, मूत्रपिंड विकार, उलट्या, पित्त या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. लहान मुलांच्या जंतावर प्रभावी ठरलेलं औषध यापूर्वी 22 रुपयांना मिळत होतं, ते नव्या किमतीत 14 रुपये 30 पैशांना मिळणार आहे. मूत्रपिंड विकारावरील तब्बल 5,700 रुपयांच्या 100 मिलीच्या इंजेक्शनची किंमत 3,660 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. भारतीय बाजारपेठेत मोठा वाटा असलेली वेगवेगळ्या आजारांवरील औषधांची यादी NPPAनं तयार केली होती. त्यातील कमाल आणि किमान किमतीची सरासरी काढून औषधांच्या किमती निश्चित केल्यानं ही औषधं स्वस्त झाली आहेत. येत्या महिन्याभरात ही औषधं नवीन किमतीनुसार बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. सिरियल किलर दिलीप लहरिया याला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल सुहास पवार आणि महापौरपदी निवड झाल्याबद्दल प्रतिभा नाईक-नवरे यांचा अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुस्लिम बोर्डिंग इथं हा कार्यक्रम पार पडला.
राज्याचे अल्पसंख्याक आणि वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी मुस्लिम बोर्डिंगला भेट दिली. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर आणि कादरभाई मलबारी यांच्या हस्ते नसीम खान यांचा सत्कार करण्यात आला. तर महापौरपदी निवड झाल्याबद्दल प्रतिभा नाईकनवरे यांचा आणि सिरियल किलर दिलीप लहरिया याला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल सुहास पवार यांचा सत्कार नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष PN पाटील, सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय सिंह मंडलिक उपस्थित होते. बातमीपत्रात अखेरच्या भागात पाहूया. बुद्धगया इथं झालेल्या बॉम्बस्फोट घटनेचा कोल्हापुरात निषेध. जिल्हास्तरीय महिला रस्सीखेच स्पर्धेत विविध गटांमध्ये भीमसेन सँडो आणि DY पाटीलच्या संघांनी पटकावलं विजेतेपद. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपाससह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस.
परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेच नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स,
286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C-क्लास आणि E-क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C-क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 253-53-73. पक्वानांचं महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे
आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा, चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज, पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी, ईगल प्राईड, पहिला मजला, मिरज कर्तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. बातमीपत्रात अखेरच्या भागात आपलं स्वागत. बिहार राज्यातील बुद्धगया इथं बुद्ध विहाराजवळ आतंकवाद्यांनी आज पहाटेच्या सुमारास बॉम्बस्फोट केला. कोल्हापुरातील ब्लॅक पॅन्थर पक्ष संघटनेच्या वतीनं दसरा चौकात निदर्शनं करून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. बिहार राज्यामध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणीकृत असलेली गौतम बुद्ध यांची वास्तू बुद्धगया इथं आहे. या ठिकाणी आज पहाटे आतंकवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवलेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसंच या वास्तूला संरक्षण देण्यास बिहार सरकार अपयशी ठरल्याबद्दल ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशातील सर्व ठिकाणच्या लेण्यांना आणि वास्तूंना केंद्र सरकारनं संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सुभाष देसाई, संजय गुदगे, दयानंद कांबळे, बाळासाहेब कांबळे, संगीता कांबळे, संभाजी लोखंडे आदी उपस्थित होते. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय महिला रस्सीखेच स्पर्धेत विविध गटांमध्ये भीमसेन सँडो आणि डी.वाय. पाटीलच्या संघांनी विजेतेपद पटकावलं. या संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा रस्सीखेच असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिलांच्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचं उद्घाटन प्रायव्हेट हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश संघवी यांनी केलं. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विभीषण पाटील, नगरसेवक संभाजी जाधव, तृप्ती खत्री उपस्थित होते. 17 आणि 19 वर्षाखालील ज्युनियर आणि खुल्या गटात ही स्पर्धा झाली. कोल्हापूरसह आजरा, शिरोळ, गोकुळ शिरगाव, गारगोटी, इचलकरंजी येथील 81 मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. यात 17 वर्षाच्या आतील सब ज्युनियर, 19 वर्षाखालील ज्युनियर आणि खुल्या गटात कोल्हापूरच्या भीमसेन सँडो स्पोर्ट्स अकॅडमी तर 17 वर्षाखालील खुल्या गटात गारगोटीच्या डी.वाय. पाटील हायस्कूलच्या मुलींनी सुवर्णपदक पटकावलं. या संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून राहुल वाघमारे, संग्राम श्रीरामे यांनी काम पाहिलं. स्वर्गीय पार्वतीबाई लुगारे महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं महापालिकेच्या शिवाजी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी महिला मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. स्वर्गीय पार्वतीबाई लुगारे महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं गरजू मुलांना वह्या वाटप आणि महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. शिवाजी उद्यमनगर इथल्या महापालिकेच्या शिवाजी विद्यालयात काँग्रेसच्या शहर अध्यक्षा संध्या घोटणे, नगरसेविका लीला धुमाळ, संस्थेच्या अध्यक्षा हेमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी आयोजित महिला मेळाव्यात शंकरराव केमळेकर यांनी बचत गटांच्या महिलांना आर्थिक सक्षम होण्याचा कानमंत्र दिला. कार्यक्रमात करवीर विभागातील काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला सरचिटणीस मंगल खुडे, गायत्री पाटील यांच्यासह जीवेश्वर, क्रांतिज्योत, उद्यम, सोळजाई, श्री महिला, कोटेश्वर, बालावधूत आणि सानिया बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. नर्सरी शिक्षणासाठी नियमावली तयार करा आणि नर्सरीच्या नावाखाली सुरू असलेला शिक्षणाचा बाजार थांबवा अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाबासाहेब पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.वाय. आघम यांना निवेदन देण्यात आलं. 10वीच्या निकालानंतर काही बडे खासगी क्लास चालक गुणवंत विद्यार्थ्यांची छायाचित्र डिजिटल फलकावर झळकवून विद्यार्थी आणि पालकवर्गाची फसवणूक करतायत. अशा खासगी क्लासेसवर कारवाई करावी, नर्सरीसाठी ठोस नियमावली तयार करावी आणि नर्सरी प्रवेशासाठी पालकवर्गाची होणारी लूट थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जनसुराज्याच्या शिष्टमंडळानं दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील, अनिल कवाळे, ताहिर मुजावर, मलिक गवंडी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये विद्यापीठ प्रशासनातील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन पातळीवर कारभार डिजिटल होण्याच्या दृष्टीनं ही कार्यशाळा उपयुक्त ठरली आहे.
शिवाजी विद्यापीठामध्ये 2009 पासून डिजिटल युनिव्हर्सिटी अँड डिजिटल कॉलेज हा प्रकल्प राबवला जात आहे. ऑनलाईन अर्ज भरणं, परीक्षा, निकाल, पदवीदान यासह प्रशासनाचा सर्वच कारभार डिजिटल व्हावा या उद्देशातून हा प्रकल्प राबवला जात आहे. या अंतर्गत आज विद्यापीठ प्रशासनातील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. उपकुलसचिव अश्विनी महाडेश्वर यांनी कार्यशाळेचं समन्वय केलं. MKCLचे बिझनेस मॅनेजर अभिजित गजभिये यांनी मार्गदर्शन केलं. युरोप इथं होणाऱ्या 22व्या आंतरराष्ट्रीय डेफ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूरची जलतरणपटू सुबिया रहिमरवान मुल्लाणी हिची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव खेळाडू आहे. 26 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. युरोपमधील बल्गेरिया इथं 22वी आंतरराष्ट्रीय डेफ ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूरची जलतरणपटू सुबिया मुल्लाणी हिची भारतीय संघात निवड झाली आहे. दिल्ली इथं झालेल्या निवड समितीसमोर तिनं 100, 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, 200, 400 आणि 800 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सर्वात कमी वेळ देत घवघवीत यश संपादन केलंय. या कामगिरीची दखल घेत तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून निवड झालेली सुबिया ही एकमेव खेळाडू आहे. ती पिराजीराव घाटगे ट्रस्टची खेळाडू असून तिला विश्वस्त प्रवीणसिंह घाटगे, प्रशिक्षक श्रीकांत जांभळे, राजू मोरे, कर्नल देसाई यांच्यासह कोल्हापूर डेफ आणि ॲक्वेटिक असोसिएशनचं मार्गदर्शन लाभलंय. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक दृष्टिक्षेप आजच्या ठळक घडामोडींवर. अल्पावधीसाठी कोल्हापूर विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा, पण प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार. खुपेरी इथल्या सराफी दुकानातून 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास. 1 टनाची तिजोरीच नेल्यानं उडाली खळबळ. दरोड्याचा संशय. आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतील बैठकीत पुन्हा गटबाजीवरच चर्चा. टोल प्रश्नी जनतेबरोबर राहणार असल्याची जिल्हाध्यक्ष PN पाटील यांची घोषणा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.